2-4 जागांसाठी युती करू नका, भास्कर जाधव यांची शिवसेना कार्यकर्त्यांना कडक शब्दात समज। 2-4 जागांसाठी युती करू नका अशा शब्दात भास्कर जाधव यांची शिवसेना कार्यकर्त्यांना कडक समज दिली आहे। भास्कर जाधव हे शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आहेत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी स्वतःसाठी आणि स्वतःच्या नातेवाईकांसाठी महाविकास आघाडीत 2-4 जागा सोडवून घ्यायच्या आणि युती करायची असं करू नका। आपल्याला सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती करा अशी समज दिली। किती तालुक्यांचा हा जिल्हा आहे? 15 मग काय 4 जर 8 नगरपालिका तर उरलेल्या 7 नगरपंचायती साधू सोपं गणित आहे। प्रत्येक शहर ते करा, झपाट्याने कामात 3 महिने जातील। दुसरं संदीप तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती कालच विजयरावांना निवडणुका सुद्धा लागल्या। प्रत्येक जिल्ह्याची बैठक हे आपल्याला घेऊन त्याची सुद्धा व्यूहरचना करायला पाहिजे। पहिला तर आपलं मागचं एक शिबिर अर्धवट राहिलं होतं, प्रचंड मोठं शिबिर झालं असतं। त्याचं म्हणजे मुख्य वाक्य असं होतं की महाराष्ट्राचं लक्ष आपण वेधून घेतलं असतं, असं ते शिबिर होतं। आमची इच्छा आहे महाविकास आघाडी बरोबर लढवावं, परंतु सगळ्याच पक्षांची भूमिका ही आहे की तिथल्या स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन तिथल्या नेत्यांनी निर्णय घ्यावा। परंतु याचा अर्थ असा नाही की ठराविक पदाधिकाऱ्यांनी फक्त आपल्याच जागा सोडवण्याकरता म्हणून आघाडीमध्ये बोलणी करावी। आपल्या नात्या गोत्यांच्या, आपल्या जवळच्या किंवा आपल्याला फक्त 2 जागा 4 जागा 6 जागा मिळतायत तेवढ्या घ्याव्यात आणि आघाडी म्हणावं, हे आम्हाला मान्य नाही। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जास्तीच्या जागा मिळाल्या पाहिजेत हा आग्रह आमच्या पदाधिकाऱ्यांनी धरला पाहिजे आणि त्या जागा जास्तीत मिळवल्या पाहिजेत। याच्यावर आमचं कटाक्षानं पदाधिकारी म्हणून लक्ष राहणार आहे। पण जागा मिळाल्या स्वतंत्र लढण्याची जर तरवर आज बोलण्याची वेळ नाही। आज पहिली मीटिंग आहे। आज पहिलं पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना हे मार्गदर्शन करणं गरजेचं होतं की प्रभाग रचनेला सुरुवात झालेली आहे, प्रभाग रचना कशी होते तिकडे लक्ष ठेवा। भाजपासारख्या लबाड मित्रांबरोबर आपण फसलेलो आहोत आणि आता भाजपा वाढ रचना करत असतानाच किती मतदार इकडे गेले तर आपले उमेदवार येऊ शकतात, किती मतदार इकडे काढले इथून बाहेर काढले तर विरोधी पक्षाचे उमेदवार पराभूत होऊ शकतात। अशा पद्धतीचे जे काही कूटनीती ते वापरतात त्याला डोळसपणे सावध राहून त्याचं लक्ष ठेवा, हे पहिलं मार्गदर्शन।